नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत खानदेशी खिचडी. त्यासाठी इकडे मी टमाटे, बटाटे, शिमला मिरची, कांदे पण चिरून घेतले होते साईडला. इकडे आल्याचा तुकडा, तेजपत्ता, लसणाची पेस्ट, तेल, शेंगदाणे व खानदेशी खिचडी मसाला व कांदे पण चिरले होते. तर आपल्याकडे ज्या फळभाज्या असल्या त्या ही कट करून घ्यायच्या, तर छान टेस्ट येते या खिचडीची. इकडे तांदूळ व तुरीची डाळ घेतली होती. तर तुरीच्या डाळीमुळे छान लागते खिचडी. तांदूळ तुम्ही कोणताही वापरा. तर इकडे मी तेजपत्ता तेलात घालून घेते. तेल पण तापवायला ठेवलं होतं. तेल जरा जास्त घ्यायचं, 2-3 टेबलस्पून रोजच्या आपल्या भाजीपेक्षा. तर छान टेस्ट येते या खिचडीची. तर तेल तापल्यावर मी तेजपत्ता टाकून घेतला व लगेचच कांदे टाकून घेतले होते, कारण कांद्यांना थोडा वेळ लागतो म्हणून. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी पद्धत असेल, पण आमच्या इकडे अशीच बनवता ही खिचडी. तर लगेच कांद्यानंतर मी शिमला मिरची घालून घेतली व बटाटेही घालून घेतले. 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतर शेंगदाणे घालून घेतले होते. तर एक जिन्नस अशी घालत जायची, 1-2 मिनिटांनी जे फ्राय झालं ते. तर इकडे मी लसणाची पेस्ट टाकून घेतली होती. तर खूप छान टेस्ट येते या खिचडीची. आल्याचा तुकडा फक्त मी ठेचून घेतला होता. तर कोणी अचानक पाहुणे जरी आले की तरी हा पाहुणचार छान आहे. त्यासोबत काही एखादा गोड पदार्थ वगैरे, भजी वगैरे करता येतात. तर हिंग घालून घेतला होता मी व लगेच आपला जो खिचडीचा मसाला होता, खानदेशी खिचडी मसाला, तो घालून घेतला सर्वात आधी. म्हणजे सगळ्या जिन्नसला छान लागतो तो. 2 मिनिटं फ्राय होऊ दिला. एका साईडला लगेच मी मोहरी व जिरे घालून घेतले. एका साईडला तेल केलं की ते खूप गरम असतं ना, त्याच्यात लगेच तडतडून जातं जिरं व मोहरी. तर हे ते झालं. लगेच मी नंतर हळद व आपलं लाल तिखट घालून घेतलं होतं. व तुम्हाला पाहिजे तर थोडा आपला घरातला गरम मसाला घालू शकता, पण मी नव्हता घातला, कारण खिचडीचा मसाला होता तोच घातला मी व आपलं लाल तिखट घातलं. तर खूप छान टेस्ट येते त्या खिचडी मसाल्याची. दुसरं काही नाही घातलं तरी चालतं मग, गरम मसाला वगैरे. व इकडे मी कडकडीत पाणी गरम करून घेतलं होतं. गरम पाणी घातल्यावर कसं पटकन उकळी पण येते. तुम्ही जे आपले मसाले वगैरे फ्राय केले त्याच्यात तुम्ही तांदूळ धुवून टाकू शकता, वरून असं गरम पाणी टाकू शकता. पण मी याच पद्धतीने बनवते म्हणून तशीच दाखवली मी. तर अशी खूप छान बनते. व कोथिंबीर टाकून घेतली होती. कढीपत्ता असला तोही टाकून घ्यायचा व छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते 2 पाण्याने. लगेच उकळत्या पाण्यात तांदूळ टाकले की मग खिचडी पण छान होते. व तांदूळ टाकल्यानंतर मी मीठ घालून घेतलं होतं चवीपुरतं व त्याला परत उकळी येऊ द्यायची. तांदूळ घातल्यानंतर 2 मिनिटं उकळी येऊ द्यायची, मगच कुकरचं झाकण बंद करायचं व 3 शिट्ट्यात आरामात आपली खिचडी होते. व पाणी मी 1 इंच वरती असेल, कोणताही तांदूळ असला तर 1-1.5 इंच वरती असेल एवढंच पाणी घालते मी. तर कुकरचं झाकण बंद करून घेतलं व 3 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या. तर खूप छान बनली होती खिचडी. तर तुम्ही नक्की करून बघावं. अशाच झटपट, पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या रसभरीत खानदेश या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहे. तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व लाईक व शेअर नक्की करा व कमेंट्स मध्ये मला टाकत जा की कशा वाटतंय माझ्या रेसिपी. तर मलाही खूप छान वाटेल. धन्यवाद.